विद्यार्थ्याच्या ह्याच्यात मोडणार आहे. तर मला भीती वाटायला लागली. म्हणलं आहे हेडमास्टरने कशाला बोललेलं असेल ना. गेलो केबिनमध्ये, तर माझ्या आयुष्यातली अविस्मरणीय घटना तिथे घडली. माझ्या हेडमास्तरांनी मला एक सर्टिफिकेट दिलं, एक छोटंसं, अगदी पोस्ट कार्ड असतं तसं निळ्या रंगाचं, आणि त्यावर असं लिहिलं होतं की हा विद्यार्थी शालेय जीवनात सातत्याने वक्तृत्व आणि नाट्य या कलेमध्ये पारंगत होता, त्यासाठी हे प्रशस्तीपत्र त्याला प्रदान करण्यात येत आहे. मुख्याध्यापकांची सही. जगातला मी एकमेव समारंभ असा पाहिला ज्याला फक्त देणारा आणि घेणारा एवढे दोघंच उपस्थित होते, एकही प्रेक्षक नव्हता. पण मी आजही ते सर्टिफिकेट जपून ठेवलंय. त्याच्यापेक्षा मोठं बक्षीस मला आयुष्यात मिळणार नाही याची मला आजही खात्री आहे. कारण नंतर अनंत बक्षिसं मिळाली, खूप बक्षिसं मिळाली, पण त्या बक्षिसाचं मोल माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. शाळेतले मास्तर काय करतात आपल्यासाठी, तर ही ती महत्त्वाची गोष्ट. आता काचोळे सरांचं नाव घेतलं मगाशी, मला इतकं बरं वाटलं. मुरंबीकर सरांचंही नाव सातत्याने घेतलं गेलं, तर मला ही फार महत्त्वाची गोष्ट वाटते. शाळेत इंग्रजीची किती भीती वाटायची. कल्याणराव इंग्रजीच्या मास्तरने काही विचारलं की पटकन हात वर करायचं. म्हणजे ते विचारित नाही, याला येतंय वाटतं. काही बोंबलायला येत नसायचं. काय ती इंग्रजीची भीती आपल्याला राव. बघा तुम्ही, आपली एवढी समृद्ध भाषा आहे, एवढी चांगली भाषा आहे मराठी. आपल्या भाषेमध्ये अनुस्वार दिला तरी अर्थ बदलतो, एवढी समृद्ध भाषा आहे. रग, अंगात चांगली रग आहे, त्याच्यावर अनुस्वार दिला काय होतं, रंग. मजूर, त्याच्यावर अनुस्वार दिला काय होतं, मंजूर. बाधा, त्याच्यावर अनुस्वार दिला काय होतं, बांधा. भाडं, त्याच्यावर अनुस्वार दिला की भांड. अशी आपली समृद्ध भाषा. बाहुपाश, आलिंगन, मिठी, करकमलपाश, अंगावर रोमांच उठतात नुसते. आणि ह्याला इंग्रजीत काय शब्द आहे, हाग. अशा भाषेला डचकायचं राव आपण. भस्कन इंग्रजी बोलणारा माणूस आला की तेव्हा किती पळापळ व्हायची. इंग्रजीचे सर धनाधन इंग्रजी बोलायला लागले की आपण हो हो हो, येस येस, नो नो, त्याच्यावरच होता खेळ कितीतरी दिवस. आणि त्याचं कौतुक. बरं, त्या भाषेमध्ये कशाला काय म्हणावं हे अजूनही आपल्याला उमजत नाही. खरं कोण आहे हेच उमजत नाही. तुम्ही बघा, इंग्रजी भाषेमध्ये बायोलॉजीचे सर काय म्हणतात, सेल म्हणजे पेशी. फिजिक्सचे सर काय म्हणतात, सेल म्हणजे बॅटरी. इकॉनॉमिक्सचे सर काय म्हणतात, सेल म्हणजे विक्री. इंग्लिशचे सर काय म्हणतात, सेल म्हणजे मोबाईल. हिस्ट्रीचे सर काय म्हणतात, सेल म्हणजे जेल. तर ह्याच्यातलं खरं काय मानायचं. बायको सांगते तेच खरं. ती म्हणते सेल म्हणजे डिस्काउंट. चला, नवरा जातून 5 बॅगा वापस घेऊन येतो, ते म्हणतो हेच खरं, सेल म्हणजे डिस्काउंट. शाळेत असताना मास्तरांनी लॉजिकल विचार करायचा अशी गोष्ट शिकवली आपल्याला. एखादी गोष्ट उमजली नाही तर लॉजिकली विचार. बरं, लॉजिकची बोंब आपल्या ते आबुराव आणि बाबुराव असतं. ते बाबुरावला प्रश्न पडतोय लॉजिकली विचार काय. ते जात आबुरावकडे, आबुराव हे लॉजिकली विचार काय आयला, तुम्हाला लॉजिकल माहित नाही होय विचार. नाही, शपथ माहित नाही. त्याला काय मी उदाहरणासहित सांगतो. सांगा बरं, तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का. आहे. याचा अर्थ तुमचं लग्न झालेलं आहे. कस काय. तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे म्हणजे त्यात मळके कपडे घालणार, सर्फची पावडर पाणी घालून खांगाळणार कोणतरी असन, आणि तुम्ही तर घरकाम करीत नाही म्हणजे हे